आहोत पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आपल्याला मानसिकदृष्ट्या कसं बरं करायचं याचं तंत्र. तुम्हाला काय हवं आहे याचा शांतपणे विचार करा. या क्षणापासून ती इच्छा पूर्ण झाली आहे असं बघा. उदाहरणार्थ एखादी लहान मुलगी आहे आणि जिला खोकला बरा करायचा आहे. ती स्वतःला ठामपणे आणि सतत जाहीर करते की तो आता जात आहे. तर तो खरंच 1 तासाने चालला जातो. मेंटल मूव्ही मेथड. एक चित्र 1000 शब्दांचं कामं करतं. मूव्ही बघा ज्यात तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. त्यात आपण आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर एखादा आपण मूव्ही बघतो, त्यानुसार आपली इच्छा पूर्ण होत जाते आणि ते मूव्हीसारखं आपल्या डोळ्यासमोर आणून ते बघत राहा. त्यावर छाप टाकण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे झोपेच्या स्थितीत असताना त्यावर मनात प्रवेश करणे. ज्यावेळी प्रयत्न कमी करावे लागतात. सुप्त मनाची सुपीकता मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे सूचनेचे ध्येय आहे. ती कल्पना छोटी करणे, छोट्या वाक्यात सारांश देणे, जो आठवणीत सहज ठसविला जाऊ शकतो आणि ते अंगाई गीतासारखे परत परत बोलत राहा. आजारीपण हे त्याच्या सुप्त मनात बसलेल्या चुकीच्या समजुती, भीती आणि नकारात्मक बाबींमुळे होते. निरोगी असणे हे साधारण आहे, आजारी असणे हे असाधारण आहे. सुप्त मनाने शरीर आणि त्याचे सर्व अवयव बनवले आहेत, म्हणून त्याला ते बरे कसे करायचे ते माहीत आहे. आपण त्याला फक्त सूचना द्यायची आणि ते त्याप्रमाणे काम करतं. जेव्हा भीती, चुकीच्या समजुती आणि नकारात्मक गोष्टी तुमच्या सुप्त मनात मनोवैज्ञानिक आणि भावनात्मक प्रकारे नोंदवल्या जातात, तेव्हा सुप्त मनाला त्या मिळवलेल्या ब्ल्यूप्रिंटप्रमाणे ते कामं केले असून गत्यंतर नसते. सुप्त मन सतत सर्वांच्या चांगल्यासाठी काम करते. तुम्ही प्रत्येक महिन्यानंतर नवीन शरीर बनवत असता. नकारात्मक विचारांपासून दूर राहणे म्हणजे चांगले विचार जमा करणे. चांगले ठासून सांगा, वाईट निघून जाईल. स्वसंरक्षणाची प्रवृत्ती ही तुमच्या निसर्गाची मोठी ताकदवान उपजत प्रवृत्ती आहे. दिवसातून अनेक वेळा ठासून सांगा, मी पूर्णपणे मजबूत आहे, शक्तिशाली आहे, प्रेमळ आहे, ताळमेळ असलेला आहे आणि आनंदी आहे. झोपण्यापूर्वी तुमच्या सुप्त मनाला कुठल्याही समस्येवर उत्तर देण्याचे काम द्या. ते तुम्हाला उत्तर देईल. हवे असलेले परिणाम कसे मिळवायचे? अयशस्वी होण्याची मुख्य कारणे अशी: आत्मविश्वासाचा अभाव आणि अतिपरिश्रम. अपयशातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायला हवी, ती म्हणजे सुप्त मनाला तुमच्या कल्पना स्वीकारण्यास भाग पाडणे वा त्याची सत्यता जाणून विनंती करणे. तुमचे सुप्त मन बळजबरीला प्रतिसाद नाही देत. ते तुमच्या श्रद्धेला वा जागृत मनाचा स्वीकार त्याला प्रतिसाद देतं. तुमच्या मनात एक स्पष्ट कल्पना हवी. तुम्ही अशा निर्णयाप्रत यायला हवे की जेथे मार्ग आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जागृत मनात स्पष्ट निर्णयाशी येता, तुमचे मन तयार होते आणि तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबत घडत जाते. या उलट्या प्रयत्नाचा नियम. आणि तुम्ही जी प्रार्थना करता त्याच्या विरुद्ध कधी का मिळतं आपल्याला? जेव्हा तुमची इच्छा आणि कल्पनाशक्ती नेहमी जिंकते. मानसिक प्रयत्न नेहमी स्वपराभूत असतो, जेव्हा इच्छा केलेल्याच्या विरुद्ध नेहमी घडत असतं. सुप्त मन नेहमी प्रबळ कल्पनेद्वारे नियंत्रित केले तर 2 विरोधी सूचनांमधील अधिक सामर्थ्यवान तुमचे सुप्त मन स्वीकारेल. प्रयत्नाविनाचा मार्ग नेहमी चांगला असतो. तुमची कल्पना स्वीकारण्यासाठी इच्छाशक्तीचा वापर करून कधी सुप्त मनाला भाग पाडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जे मागता त्याच्या विरुद्ध तुम्हाला मिळते. इच्छा आणि कल्पनाशक्तीचा झगडा मिटवायला हवा. जागृत मन आणि सुप्त मन एकत्र हवे, तेव्हाच आपली इच्छा पूर्ण होते. तुमच्या इच्छा आणि कल्पनाशक्तीचे सर्व झगडे तुम्ही गुंगलेल्या झोपेच्या स्थितीत, जेथे सर्व प्रयत्न कमीत कमी करावे लागतात, तेथे जाऊन टाळता येतात. बघूया तुमच्या सुप्त मनाची शक्ती संपत्तीसाठी कशी वापरायची. मी लक्षाधीश आहे असे म्हणून तुम्ही लक्षाधीश होत नाही. तुमच्या मनामध्ये संपत्ती आणि समृद्धी याची कल्पना दृढ करून संपत्तीविषयी जागृती वाढवू शकाल. तुम्ही
स्वतःशी दिवसातून 3 वा 4 वेळा 5 मिनिटं जवळपास हे घोकत राहा. संपत्ती यश, संपत्ती यश या शब्दांकडे आश्चर्यकारक शक्ती असते. काही जण मी श्रीमंत आहे असं खूप दिवस बोलून पण काही होत नाही, किंवा उलट होतं, कारण त्यांची अंतर्मयी भावना झालेली असते की ते स्वतःशी खोटं बोलत आहात. म्हणजे आपण बोलत असतो की मी श्रीमंत आहे, श्रीमंत आहे, पण आपलं अंतर्मन सांगत असतं की तू खोटं बोलतोय, तू खोटं बोलतोय. मग कशी ती इच्छा पूर्ण होईल? जेव्हा तुम्ही ठाम असता तेव्हा मानसिक गोंधळ होत नाही. तुमचे सुप्त मन तुम्हाला जे खरोखर सत्य वाटते ते स्वीकारते. फक्त पोकळ शब्द वा निवेदन नव्हे, ठोस कल्पना वा समजुती मन नेहमी स्वीकारते. झोपण्यापूर्वी सतत म्हणा, प्रत्येक दिवसा गणिक आणि प्रत्येक रात्री गणिक माझी सर्व प्रकारे भरभराट होत आहे. तुम्हाला परिणाम मिळत नाही कारण तुम्ही भीतीच्या विचाराखाली गुंतलेले असता. तुमच्या सुप्त मनाला पटवून दिलेत की संपत्ती तुमची आहे आणि ती नेहमी तुमच्या आयुष्यात फिरत आहे. तिने कुठलेही स्वरूप घेतले तरी ती नेहमी आणि अपर्यायपणे तुमच्यापाशीच असेल. संपत्तीच्या मार्गातील सर्वसाधारण अडथळा, पैशांबद्दल वा श्रीमंत व्यक्तींबद्दल मत्सर करणे किंवा मग कंप्लेंट करणे हा एक अडथळा असतो. तुम्ही जर कधी दुसऱ्यांच्या भरभराटीने वा मोठ्या संपत्तीमुळे त्रासून जात असाल तर ताबडतोब ते बंद करा. तुम्ही त्यांच्यासाठी सर्व शक्य मार्गाने भरपूर संपत्ती मिळावी म्हणून खरोखर इच्छा करीत आहात. त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार समतोल राखले जातील. तुमच्या स्वतःच्या सुप्त मनाचे नियमाप्रमाणे अधिक मोठ्या प्रमाणात संपत्ती तुमच्याकडे येण्यास कारण घडेल.